आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला पावसाचं वातावरण होतं आणि त्यावेळेला भाजीपाला वगैरे कमीच प्रमाणात मिळत होता. पाऊस जास्त असल्यामुळे भाजीपाला थोडा कमीच होता. तर त्यावेळेला आम्ही शाळेत जात असताना त्यावेळेला डब्याला हीच आम्ही चटणी घेऊन जात होते. तर ती चटणी म्हटलं चला आपल्या यूट्यूबवरती सबस्क्राईबवाल्यांना दाखवून देऊ. शेंगदाणे चांगले स्लो गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचे, चांगली डाग पडेपर्यंत. शेंगदाणे चांगले भाजल्यानंतर चटणीला छान चव येते. त्याच्यानंतर मी कारळे, आपले जे गावी कोल्हापूरला असतात त्यांना माहिती आहे कारळे आहे. हे कारळेसुद्धा छान स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. हे गावावरून दिलेले आहेत कारळे. छान असे स्लो गॅसवरती खमंग असं भाजून घ्यायचे कारळेसुद्धा. छान असं भाजून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर दोन्ही असं बारीक करायचं, जास्ती बारीक नाही, जाडसरच आपल्याला करायचे. चटणी बनवायचे त्यामुळे बघू शकता शेंगदाणेसुद्धा छान असं जाडसरच करून घेतलेले. आपल्याला जास्ती बारीक करून नाही. आणि तुम्ही असं बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. कारळसुद्धा आपले थंड झालेले, ते सुद्धा मी बारीक करून घेणार आहे. कारळ चांगलं बारीक पावडर करून घ्यायचं आहे. बघू शकता छान असं बारीक झालेलं आहे आपलं कारळ. शेंगदाणे थोडंसं जाडसर, आपल्या दाताखाली आले की शेंगदाणे छान टेस्ट येते. त्यामुळे शेंगदाणे थोडंसं जाडसरच बारीक करायचं आणि कारळ्याची चटणी ती बारीक करून घ्यायचे. त्यानंतर एकच चपाती घ्या किंवा भाकरीसुद्धा घ्या, त्यावरती शेंगदाण्याचे कूटसुद्धा जाडसर करून घेते ते घालून घ्यायचे. त्याच्यानंतर मस्तच कारळ्याचं कूट बारीक करून घेते ते सुद्धा घालून घ्यायचे. खूप छान लागते, नक्की ट्राय करून बघा. खूप लहान असताना आम्ही शाळेच्या डब्याला हीच आमची नेहमीचीच भाजी. पाऊस असल्यामुळे भाजीचं प्रमाण थोडं कमीच होतं. त्यामुळे गरम गरम भाकरी, शेंगदाणेचं कूट, कारळ्याचं कूट, त्यावरती लाल तिखट छान असं मिक्स करून आम्ही डब्याला घेऊन जात होतो. आणि हीच आमची फेवरेट भाजी असायची जेवणामध्ये. लाल तिखट टाकलं, थोडं चवीपुरतं मीठसुद्धा टाकलं, यामध्ये तेल घालणार आहे, छान एकजीव करून घेणार आहे. आणि आपली बघू शकता खाण्यासाठी मस्त अशी चटणी तयार झालेली. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद.